स्टुडंट्स, आज आपण एक DIY बघणार आहोत. तर कशाबद्दल आपण बघणार आहोत त्याची आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देते. तर आपल्या आजूबाजूला हे दररोज वेगवेगळे बदल घडत असतात, जसं की दुधाचं दही म्हणेल किंवा आंबा पिकणे. तर हे जे बदल घडत असतात ते दोन प्रकारचे बदल आपल्या आजूबाजूला नेहमी घडत असतात. ते म्हणजे फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज, म्हणजेच भौतिक गुणधर्म आणि रासायनिक गुणधर्म. तर केमिकल चेंज ह्याच्यामध्ये काही रासायनिक अभिक्रिया घडत असताना ऊर्जा शोषली जाते किंवा काही रासायनिक अभिक्रिया घडत असताना ऊर्जा ही बाहेर फेकली जाते. तर आपण असं म्हणू शकतो की रासायनिक अभिक्रिया या दोन प्रकारच्या असतात. एक असते एंडोथर्मिक केमिकल रिॲक्शन आणि दुसरी असते एक्झोथर्मिक केमिकल रिॲक्शन. तर एंडोथर्मिक केमिकल रिॲक्शन म्हणजे नक्की काय, की ज्याला आपण मराठीमध्ये उष्माग्राही रासायनिक अभिक्रिया म्हणतो. उष्माग्राही म्हणजे जी रासायनिक अभिक्रिया होत असताना उष्णता जी असते ती शोषून घेतली जाते. आणि एक्झोथर्मिक केमिकल रिॲक्शन म्हणजेच उष्माक्षेपी रासायनिक अभिक्रिया, ज्याच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होत असताना उष्णता ही बाहेर फेकून दिली जाते. तर त्याच्याबद्दलचाच प्रयोग आज आपण करून बघणार आहोत. तर त्याच्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे. इथे मी घेतलेलं आहे व्हिनेगर, त्याच्यानंतर इथे घेतलेलं आहे कॅल्शियम क्लोराईड, इथे घेतलेलं आहे बेकिंग सोडा. आणि हे सगळे DIYसाठी म्हणजे DIY करून बघण्यासाठी हे लागणारे इथं पुठ्ठे घेतलेले आहेत आणि इथं स्पून घेतलेलं आहे, ज्याने आपण व्हिनेगर आणि कॅल्शियम क्लोराईड जे आहे ते आपण बिकरमध्ये टाकू शकतो. हे मी पाणी घेतलेलं आहे. तर आता आपण बघूयात की ह्याचा एक्सपेरिमेंट सेटअप कसा असेल. एक्सपेरिमेंट सेटअप तुम्हाला दिसत असेल. इथं मी 2 बिकर लावलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण केमिकल रिॲक्शन करून बघणार आहे. तर सर्वप्रथम मी इथं घेतलेलं आहे व्हिनेगर. हे व्हिनेगर मी ह्या एका बिकरमध्ये मोजण्यासाठी आपण तापमापी घेतो, ज्याला आपण तर इथं तापमापी मी घेतलेली आहे, ज्यांना आपण ह्याचं टेम्परेचर चेक करणार आहोत. ह्याचं टेम्परेचर आपल्याला दिसतं आहे की 30 डिग्री सेल्सिअस आहे ह्याचं टेम्परेचर. ह्या थर्मामीटरने मी चेक केले तेव्हा. आता आपण बघूयात की आता मी एक केमिकल रिॲक्शन करून बघणार आहे. तर त्या केमिकल रिॲक्शनसाठी मी इथे एक बेकिंग सोडा घेतलेला आहे. तो बेकिंग सोडा मी एक स्पून ह्याच्यामध्ये टाकते आहे. तुम्ही बघत असाल की ह्याच्यामध्ये हवेचे बुडबुडे तयार झालेले आहेत, म्हणजेच ह्याच्यामधून गॅस प्रोड्यूस झालेला आहे. आता आपण ह्या टेम्परेचर आहे ते 29 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजेच काय की पहिल्यांदा रिॲक्शन करण्याच्या आधी ह्याचं टेम्परेचर होतं 32 डिग्री सेल्सिअस आणि रिॲक्शन झाल्यानंतर ह्याचं टेम्परेचर होतं 29 डिग्री सेल्सिअस. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ही जी रासायनिक अभिक्रिया आहे ही आहे एंडोथर्मिक केमिकल रिॲक्शन, म्हणजे ज्याला आपण उष्माग्राही रासायनिक अभिक्रिया असं म्हणतो. म्हणजेच ह्या रासायनिक अभिक्रियेनं काय केलेलं आहे, उष्णता जी आहे ती शोषून घेतलेली आहे, म्हणून ह्याचं टेम्परेचर केमिकल रिॲक्शन केल्यानंतर कमी झालं. आता आपण दुसरी जी रिॲक्शन असणार आहे एक्झोथर्मिक केमिकल रिॲक्शन, ही कशी असते हे आपण बघूया. तर ह्याच्यासाठी आपण थोडंसं पाणी घेऊया. आता ह्या पाण्याचं जे टेम्परेचर, तर ह्या पाण्याचं टेम्परेचर आहे 29 डिग्री सेल्सिअस इथं दिसतंय. आता ह्या पाण्यामध्ये मी हे कॅल्शियम क्लोराईड माझ्याकडे आहे, ते कॅल्शियम क्लोराईड मी घेते. कॅल्शियम क्लोराईड टाकल्यानंतर कॅल्शियम क्लोराईड आणि हे जे वॉटर आहे ह्याच्यामध्ये रिॲक्शन झालेली आहे. आता आपण ह्या रिॲक्शनचं टेम्परेचर चेक करून बघूया. मी ह्याचं टेम्परेचर चेक करते तेव्हा ह्याचं टेम्परेचर 32 डिग्री सेल्सिअस इथं दाखवतं आहे. 31 to 32 डिग्री सेल्सिअसमध्ये ह्याचं टेम्परेचर दाखवतं आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ही जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन एक्झोथर्मिक केमिकल रिॲक्शन आहे. एक्झोथर्मिक म्हणजे काय की ज्या रिॲक्शनमधून उष्णता जी असते ती बाहेर सोडली जाते. म्हणून पहिल्यांदा जेव्हा आपण ह्याचं टेम्परेचर चेक केलं तेव्हा ते होतं 29 डिग्री सेल्सिअस आणि जेव्हा नंतर रिॲक्शन झाल्यानंतर जेव्हा आपण त्याचं टेम्परेचर चेक केलं तेव्हा ते होतं 32 डिग्री सेल्सिअस. म्हणून ही झाली एक्झोथर्मिक केमिकल रिॲक्शन, ज्याला आपण मराठीमध्ये उष्माक्षेपी रासायनिक अभिक्रिया असं म्हणतो. आता हे आपण आजूबाजूला देखील आपल्या जे काही बदल घडत असतात
ते याच प्रकारच्या बदलामध्ये असतात. जसं की आपण प्रकाश संश्लेषण फोटोसिंथेसिस ही रासायनिक अभिक्रिया तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल. वनस्पती सूर्यप्रकाश घेतात आणि त्यांचं स्वतःचं अन्न बनवतात. ही झाली म्हणजे सूर्यप्रकाश घेतात म्हणजेच ते उष्णता शोषून घेतात, म्हणजेच ही झाली एंडोथर्मिक केमिकल रिॲक्शन. आपण सगळेजण मिंट हे चिंगम तुम्ही खाल्ला असेल, तर ते मिंट चिंगम जेव्हा आपण खातो, जेव्हा आपण तोंडामध्ये चघळतो, तेव्हा आपल्या तोंडामध्ये गारवा निर्माण होतो. तो कशामुळे होतो? कारण त्या मिंट चिंगममध्ये जे काही घटक असतात त्याची रिॲक्शन आपल्या तोंडामध्ये जी काही लाळ असते, ज्याला आपण सलायवा म्हणतो, त्याच्याबरोबर होते आणि त्याच्यामुळे ती केमिकल रिॲक्शन झाल्यानंतर उष्णता ही शोषून घेतली जाते, म्हणून आपल्या तोंडामध्ये गारवा निर्माण होतो. आहे की नाही मजा? तर आपण अशा प्रकारे आज 2 प्रकारच्या केमिकल रिॲक्शन बघितल्या, एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक. तुम्ही देखील अशा प्रकारचे जे केमिकल रिॲक्शन्स आहेत ते आपल्या आजूबाजूला, केमिकल चेंजेस जे आहेत ते आपल्या आजूबाजूला नक्कीच बघू